ते दादा आणि भाऊ कोकणातनं आम्हाला भेटायसाठी आले या. तर आता आम्ही बी हळूहळू गावाकडेच निघालोय. कारण एवढ्या दिवस पाऊस नव्हता, पाऊस नाही म्हणून तर थांबलो एवढ्या लांब. नाहीतर गावाला 1 महिन्यापूर्वीच गेलो असतो आम्ही. पण पाऊस नसल्यामुळं दिवस काढीत मेंढर चारीत चारीत गावाकडे चाललेलो. आणि अचानक पाऊस पडला तर लयच पडला. तर दादाला यांना कळलं तर आमची भेट घ्यायसाठी आमच्या पार वाड्यावर आम्हाला शोधित शोधित दाखल आलं. कसं काय भेटलं दादा? सकाळी शेतून केला परत जेव्हा मला घटना समजली असं घटना वाईट घडली. म्हणजे त्यांच्या पण जीवाला एक आम्हाला त्यांचा फोन निघला की सारखा 2 टाइम म्हणलं तरी फोन असतो, कुठं पोचलं कुठं गेलं. तर म्हणजे आपल्या असं झाल्यानंतर प्रत्येक जणाला धक्का बसला. तर एवढ्याला मग म्हणजे आपल्यासाठी आली आपल्या जीवाची माणसं. ते कसं आहे खेड्यातल्या आमच्या सुरुवात आहे शेतकरी असतात आमच्या वावरात आमच्या वावरात त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी आपुलकी आहेच ना. आम्ही शेती करतो त्यातून शेळाचा मोठा वाटा आहे ना त्याच्यामध्ये. त्यामुळे मला शेवटी आपला नाता आहे. तुम्ही पण आमच्या सुरुवात एवढा दुःखाचा डोकर कोसळला येणं भागाचे आलाच पाहिजे त्या म्हणून आम्ही आला. तर नानींचा मुलगा नानीने पाठवलं, म्हणलं त्यांची भेट घेऊन या. दादा म्हणलं जाऊ आपण. आता बिराडाचं आवारलंय सगळं, गोडी आणून आवाळली आणि थोडा थोडा बोजा गोड्यावर टाकून घेतला या. काय टाकायचं राहिला अजून, जाळी टाकायच्यात, जाळी बिळी भरून घेतल्यात. आता पुढच्या मजलीला जायचं. वारं बी लय सुटलं या. पाऊस तर उघडूनच गेला शाप. खडखडीत ऊन पडलं या आणि नुसतं वारं घातलंय. सकाळी आत्यान मामा बी गेली सकाळी लवकरच पाठ. पांडा दाजी बी बिराडाला येत आणि किसन दाजी बी येतात आता. टाकलं ना एकामेकाला उचलू लागायला लागतं. तर दाजी मला आता उचलू लागाय आल्यात. आता किसन दाजी तवर येतात. तर मग आम्ही जाळी बी टाकून घेतो. त्यांचं बी तिकडं टाकली ना तुमची जाळी, तिकडे त्यांनी पण लादली वजी. आता उरकून पुढला परवाच नाही वय, मेंढर गेली मोर. आता कुठं जागा गावतं ह्यो काय नक्की नाही. हे आपलं रोजचं उचल पाठी, सारा संसार पाठीवर आणि चालायचं पुढं. हे बघा आज आमचा वाडा निघालाय पुढं. तर मी ना अर्चना आहे मेंढराकडं आणि बिराडाला बाण आहे किसन आहे. तर किसन आला होता आम्हाला ह्यातपर्यंत मेंढर मोर फॉरेस्टापर्यंत घालवाय आणि तिथून गेला आता माघारी. तर आज जरा फाराटातून भीती असल्यामुळं किसननं पांढरा राहिलाय बिराडाला आणि आम्ही चाललोय मेंढर घेऊन. इथं जरा आते एकदम दुर्गम बाग आहे आणि जंगल पण लय आणि बरचा का जागा असा वशाट प्रदेश आहे. त्यामुळं मग इथं एकदा आमच्या बायांना थोडी आपल्या नरादामांनी थोडी भीती दाखवली होती. त्यामुळं मग किसन म्हणला मी राहतो बिराडाला आणि पांडा पण थांबला या. तर असं कधी मध्ये मग भीतीच्या ठिकाणी आपला एक जण गडी माणूस कोणतरी राहायचं. तर इथं तू ही साईडने फॉरेस्ट आतमधून रस्ता आहे. तर आता आम्ही मेहनत चालवते आपली कडकडनी जंगलामधून. तर इथं बघायला गेलं तर अगदी घनदाट असं जंगल आहे, फॉरेस्ट. आणि या फॉरेस्ट मधून जात आम्ही चाललोय मेंढर घेऊन. अर्चना आहे माग. अर्चना आली का? मग कोकरा कडू बारक झाडाच्या चावलेलं राहील. आता जरा ऊन पण लागते या, कधी ऊन असं चटाकतंय कधी पाऊस येतोय. आली आली. निघालोय आता वाडा ओढून. आनंदीबाई गोड्यावर झोपली. गोड्यावर बसवल्या झोपली आज. का तर सकाळचं खेळतं आणि नेमकं त्याच्या झोपायच्या टायमाला गोड्यावर त्याला बसायला लागतं या.
आणि मग झोपले आता गोड्या. गाड्या बी भरपूर आहे या रस्त्याने. रस्ता आहे बारीक. पण गाड्या आल्या की मग गाड्या मग गुतायचं बिराड बी वाटतंय त्या गाड्यांना. मोरच्या मागच्या गाड्या आल्या दोन बसत्यात सर, पण गोड धरून 3 होते मग 3 हे बसत नाही. आत्याला आत्यान मामा गेल्यामुळं करमत बी नाही. सकाळी लवकरच गेली आणि दादा ती भेटाय आली होती कोकणातून. ती पण भेट घेऊन निघून गेली. मग आम्ही उरकाय सुरुवात केली बिराडा. बिराडा उरकून आता आले रस्त्याला ओढून हवेला. जायचं आलं का ओढून? एकार जातंय काय बोलायचं? एकार सारा जरा आ नाही हा या आमच्या मंडळीला नाही तुमचा व्हिडिओ पाहत असत म्हणून आता बघितलं तेव्हा आले. होय. कसं काय चालू शहरात भाऊ? अहो, लय वाईट झालं काय सांगायचं. पावसाने झालं. पाऊसच लय पडला ना. लय पाऊस ते बघा तुझ्या साखरला येणार होते पण नाही ते आले नाही का म्हणले नाही भेटलं बी नसतं. आम्ही कसं आमचा काय रस्त्याच्या कडेला नसतो. तुमचा व्हिडिओ पाहिला पाण्यातून नाही का साखर चौक पास केला ना हा. तो व्हिडिओ पाहिला म्हणलं निघून गेले तुम्ही. हा आलं मोर आलं. चला येऊ का ताई? बर 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 या मग. आम्हाला बी लांब जायचं. हो का? बिचारी माघारी वळून आली. इकडे म्हणजे रस्ते गेल्या वा. आता ह्याच्यामध्ये काय प्राणी सुद्धा असाय बसले. बिबट्या असाय बसलाय. परत तरस कोला आणि रान कुत्री पण आहेत अशी म्हणजे बटकी कुत्री. वाघ्या बघा त्याचं लक्ष आहे कशा नाही कशा. कोणता प्राणी कोण माणूस कोण पक्षी त्याचं लक्ष आहे. पुढं माझ्या पुढं चाललाय वाघू. अजून पाणी आहे वावराने. जायचं वजन नाही तर मागची माग पडून राहील. ध्यान ठेव गोड्याव ना माग. जाया शेवट माग आहे. जाया पण एकटी पांडादाजी गेलं पाणी घेऊन मुर. पाणी नेलं ना पांडादाजीने 2 डबडी भरून नेली. कारण संध्याकाळच्या पाण्याची सोय करायला लागते. आज माझ्या डोंगरावर बसायचंय कारण दरवर्षी तर तिथं काय पाणीच नसतं. मग आता ह्या वेळेस काय झालंय का काय कुणाठव तिथं कंपन्याकडं घर. आम्ही आता चाललो होतो रस्त्याने तर या ताई भेटल्या आम्हाला. तर त्या म्हणतात आम्ही दररोज व्हिडिओ बघतो. रोज व्हिडिओ बघतो आम्ही रोज. हे असं आहे ना व्हायला नाही पाहिजे तुमच्या बाबतीत. तर खूप वाईट झालं. सरकारने खरं तुम्हाला आहे ना त्याचं भरपाई द्यायला पाहिजे नव्हतं. चला मग ताया. नको नको कशाला खायला असं नाही बाबा काय बाई कर चालू गाडी. हा होय मन चर्चेत. हे दादा बी आनंदीच आहेत. हे बी काल आले होते भेटाय आम्हाला. हा चला येत. हा घ्या चल. काळजी घ्या. हो. लय वाईट झालं. असं नव्हतं व्हायला पाहिजे. आता काय पावसाचं काय कुणाच्या हातात आहे का नाही ना. कुठं ठेवलं बा पाणी? ओतून आलं तळाला. मोरल्या मजलीला दाजी बा पाणी पोचवून आलं. काय हालत आहे ना. हालच आहे काय झाले. पाणी तर पाहिजे महत्वाचं. बाटला आणला 200 चा. जाऊ द्या पाण्याला होईना आपला जे रोज. पाण्याला जरा खांद्यावर टाकला चालला. हा लय भारी. बाटला भारी उलटा. आमचं बी आणलंय दाजीने सकाळी.
आणलंय ना हा. झाड आता उतरवलं इथं बाणाने आणि किसननी. आता आम्ही पण मेंढरा घेऊन आलो तर किसनचं चाललंय आता कोकरी सोडायची त्यांच्या आयाला मिळवायची. आणि ते आपलं काडाकुडा गोळा केलाय सरपंच. बारकाली कुकरी डालग्या टोपल्या असे घालून आणायला लागते. मग बा नाही कसा काय प्रवास झाला? चांगला झाला ना. पाणी कुठे भेटलं रे बा नाही? पाणी आणलं प्यायला तिकडूनच वरला. एक दादा आता मला म्हणलं ते माझे रे दादा ते म्हणलं जरा पाणी घेऊन येतो प्यायला. ते आता बा नाही तर आपला वाडा पडला आणि पावसाने सुरुवात केली आहे ना माहिती. हा तेव्हा आई होती सागर होता कड मिळवायची आपण इथं देवाला इथं देवाला गेलो आपण. फायदा गाव दगडी लय. झाड पण उगवले. त्याचं रानच आहे ते म्हणलं. आपणच आलोय नवीन. बा नाही बरं दिसत झाड. नवीन जागा नवीन ठिकाण नवीन परिसर. बाणाय चालले आता चूल पेटून घ्यायची. इथं डोंगरावर असल्यामुळे वारा पण लय लागते रे बाणाय. वारं माहिती. आलो 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 तिकडं पांढा हाक मारतो चहा प्यायला. जाऊ का मग? हा वाऱ्यामुळे पेटवणार नसून. खासदार होता बिराडा बरं आणि वाघ्या आमच्या सोबत होता. आज वाडा म्हणजे मागच्या मजलीनं इथं पुढं आलाय आणि उद्या जायचंय पुढं. किसन असल्यामुळं जरा तुम्हाला बरं वाटलं असेल. हा होतं ना पांडा दाजी होतं. हा दाजी होतं. 2 बापी होता आज बिराडा बरं. हा नाही तुम्ही यायचं म्हणलं तर थोडं लय शिनपाड बाग आहे. एक 5-6 किलोमीटर म्हणजे इथं लोक वस्तीच नाही. फॉरेस्ट मधूनच रस्ता आहे. त्यामुळे मग बाया माणसं यायची म्हणजे तर जरा भीती वाटते. त्यामुळे ह्या मस्तीला कोण नाही कोण गडी थांबावा लागतो. तर किसन पांडा थांबलं होतं 2 जण. चालले बाणायचं चूल पेटून घ्यायचं. अर्चनचं काय चाललंय? पेटली ना बाणाय. पिटली पण आता पीठ धरील तवक. आपल्यापाशी खरं तर बाणाय कापूर पाहिलं नाही का. कापूर टाकला कापरा काढे लावले गेले तो भेटणार नाही का. थोडा कापूर ठेवला पाहिजे आपल्यापाशी. आजची चुलीला दगडी म्हणजे नवीन आमची प्रत्येक तळावर आमची चूल नवीन दगडी नवीन. आता आज पेटली ह्या ठिकाणी चूल. आता उद्या कुठं पेटते या. चहा पाणी करू मला जायचं देवाला. जायचं कुणावर जाणार?
जाते कोणतरी का येता तुम्ही ते दादा येतो म्हणले ते येत असलं तर होय. चला जाऊ आपण दोघं तिघं. आता आपल्या जरा सबस्क्रायबरनी पाण्याची मदत केली कारण वाडा आमचा एकदम डोंगर माथ्यावर बसलाय. तर ते म्हणले आम्ही पाणी आणतो तर ते लांबून आलं तिकडून काय वाटतं नाही नदीच्या पलीकडून चरवलीवरनं. होय. तुम्ही लय आठवण काढत होता तिची माणसाला असं मोबाईलवर वाटतं. पाहिलं त्याची कसं तरीच वाटलं काय काय मग आपण म्हणतो असं नव्हतं व्हायला पाहिजे पण ते आता काय नशिबातच तेवढं त्यांच्या. सकाळी तर तिकडून कोकणातनं लोक आलते. अहो, लय पाऊस लय पाऊस होता लय. लय पाऊसच लय. आमचे पण 3 दिवस तुम्हाला सांगू का लाईटी नव्हत्या आम्हाला. त्याने आता गाडी आणली त्या गाडीमध्ये पाण्याचं कॅन आणलंय. बापून किसन आणतोय. बरं दिवस झाले. आता आमचं लग्न झालं त्याच वर्षी पडला होता का काय पुन्हा तो पाऊस असला. पण एवढं वर तुम्ही हे करता एवढं कधी झालं नव्हतं ना. नाही वर. कधीच नाही. लय मोठं कॅन्ड आहे काय पोरण लय मोठं आहे. काय म्हणलं मोठी गाडी तर म्हणलं बरं झालं आली. एवढं पाणी तुम्हाला होईल. उद्या मग सांग प्यायचं पाणी असं आणायला लावून तिथं कोणते आणून घेतो. आज वाडा पण मागल्या मजलीनं पुढं आला इकडं तर थांबायला जाऊ. येते का नाही तुम्हाला पाटीला ठेवा नाही तर इकडे 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 वरती आणा. आता हे केलं काय? बरंच मोठं आणलं रिकामे असायचं त्यात भरून ठेवा. उद्या आणतो वाटतं परत मग. रिकामे घेतो आम्ही भरून द्या. सोय चांगली केली ना दादांनी होय की सर पाण्याची. मच्छर चावत नाही काय मच्छर पैसे एवढे वारत नाही असले ठिकाणी नाही दादा मच्छर चावत. नाही जाऊ. तर अडचण आणि पुन्हा गावाच्या ह्याच्यात साचलं ना नाही होत. नाही जाऊ. तिथं काय पाणी साचणार आहे काहीच नाही. तर चांगलंच. हा कोण आहे? हा मग बसा की दाजी बस 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 बसा बसा इथं बसा बसा काय चेअर ठेवते मी बस. ते केड आण ना केळ. ते कुठे अर्चनात नाही दिसत नाही. गोळी बांधा गेली. कोंबडे आलो सोडलंच नाही का? सोडले की दादा सोडलंच. सोडले जरा पाणी पिल्या जरा खाया घातलं त्यांना. तुम्ही आताच आले काय मग? मला वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी वट सावित्रीच्या दिवशी तर तुम्ही हा. वडाला गेल्या होत्या. हे तर काय तर मगाशी आठवण झाली ना आम्हाला. हा, वडाला. हा, मग. धरा. हो, वरती घेतो पाणी देऊ मागच्या. का? बा नाही थंडी वाजते काय लय गार लागते माहिती आहे. आता एकदम डोंगर माथ्यावर बसतोय तर गाठात आम्ही तर आता बसायचे जेवायला. काय कालवण बनवलंय कालवण केले बटाट्याची चटणी उकडून. गार लागते म्हणून बा नाही अंगामध्ये शिटर घातलाय. लय थंड वाजते. तर आता आमचं सबस्क्रायबर पण आलं होतं त्यांनी पाण्याची केंद आणली ते 3. का बिचाऱ्यांना लय मदत करतात लय मुळा काय काय यांना. हा ना. तर मस्त बाकी बाणाने अगदी पिवळा बटाटा पिवळा बटाटा आज बनवलाय. ते सण काय आहे बाकी भात चपात्या. इकडं दूध पण चुलीवर तापतंय. त्यांनी आता आमच्या मोबाईलची बॅटरी परत दळण हे सगळं आणणार आहेत. आता आम्ही दळण द्यायचं होतं तर नाही दिलं. जरा दळण केलं नव्हतं तर ते म्हणले की आमच्या इथलंच बाजरी दळून आणतो आम्ही नाही का. हो मग म्हणलं आणा तुम्हाला इथली देतो. हा म्हणलं आमची आपली देतो. बाजरी बी घरची आहे चांगली उलटी. हा ना वाटचालीला काय आम्ही हे दळण आणून केलंच नव्हतं बाणाने. हा तर खरं तर आपले सबस्क्रायबर म्हणजे आपल्याला भरपूर साथ देतात सपोर्ट करतात आणि गणा गोतावाने गणगोते हा ना. उभं राहते जिथं तिथं कामाला. बसतोय जेव्हा हे जेव्हा
बटाटा ना एकच नंबर बनवला बरं का. आजचं पिवळा बटाटा मिरच्या लावून घेत ते काट चटका मारतो. मारत ते घट्ट पाहिजे ना आपल्याला डोगर माथ्यावर राहायला लागते. आज जरा रानटी प्राण्यांचा पण बे कारण त्यांच्या परिसरातच आपण आज त्यांच्या आदिवासामध्ये आज आम्ही इथं मुक्काम केला आम्ही. मला वाटतं कुठं असणार तुमच्या माहिती. आज सबस्क्रायबर लय भेटलं मला वाटत. तुम्हाला भेटलं वाटायला चाललं की भेट होती.